नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या चपातीपासून कुरकुरीत अशी टिक्की। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर त्यासाठी आपण 2 ते 3 चपात्या घेणार आहोत। तुमच्याप्रमाणे तुमच्याकडे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। याला आपण असं याचे तुकडे करून घेऊया छोटे छोटे। ही चपाती टिक्की नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि खायला एकदम चविष्ट आणि मस्त आहे। तर आपले हे तुकडे असे बारीक करून झालेले आहेत। याला आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून याचा चुरा बनवून घ्यायचा आहे। हे सर्व मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि याचा चुरा बनवून घेऊया। आपलं हे बारीक करून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता असाच आपल्याला हा बारीक पाहिजे आहे चुरा। हे 4 बटाटे घेतलेले आहेत आपण उकडलेले। याला बाउलमध्ये टाकून घेऊया आणि याला मॅश करून घेऊया। मस्त असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। या पद्धतीने सॉफ्ट असं झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे चपातीचा चुरा टाकून घ्यायचा आहे। सर्व चुरा यामध्ये टाकून घ्या आणि यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। गरम मसाला, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, धने पावडर, जिरा पावडर आणि मॅगी मसाला। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। आणि हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता। तुमचे मुलं खात असतील तर नका टाकू। आणि चवीनुसार मीठ टाका आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्या आणि याला असं मिक्स करून घ्या। यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे नाही। पाण्याची याला गरज लागत नाही। या बटाट्यामुळे असंच हे तिंबलं जातं। मस्त असं आपल्याला चुरून घ्यायचं आहे पूर्ण। याचा सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता सॉफ्ट असं झालेलं आहे। आता याची आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे छोटी छोटी। मिश्रण तयार आहे। आता आपण हाताला तेल लावून घेऊया आणि छोटासा गोळा घेऊन याला असं गोल करून घ्यायचं आहे आणि याच्या छोट्या छोट्या आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। असं दाबून याला आपल्याला असं गोल बनवून घ्यायचं आहे या प्रकारे आणि याची टिक्की बनवायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी गोल टिक्की झालेली आहे। सर्व टिक्क्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत। याच प्रकारे मस्त असं दाबून प्रेस करून बनवून घ्या। आता दुसरी टिक्की आपल्याला अशीच याच पद्धतीने बनवायची आहे। तेल लावून घेऊया आणि असा छोटासा गोळा घेऊन आपल्याला टिक्की बनवायची आहे। ह्या खायला एकदम चविष्ट लागतात आणि चपाती फेकून द्यायची किंवा खायची गरज नाही। तुम्ही असं नवीन काहीतरी नाश्ता बनवून खाऊ शकता। नाश्त्यासाठी हे परफेक्ट आहे। आपली ही टिक्की बनवून झालेली आहे। सर्व टिक्क्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या सर्व टिक्क्या बनवून झालेल्या आहेत। मस्त अशा गोल गोल आणि छानही दिसत आहेत। याला आपल्याला आता थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही डीप फ्रायही करू शकता। याला जास्त तेलाची गरज नाही। तुम्ही असंच हे थोडंसं भाजून खाऊ शकता कारण की ही चपाती ही आपली पहिली भाजलेली आहे आणि बटाटाही हा उकडलेला आहे। त्यामुळे यामध्ये कच्चं राहायसारखं काहीच नाही। तुम्ही असं शालो फ्राय करून खाऊ शकता। सॉस बरोबर किंवा चटणी बरोबरही खाऊ शकता। सर्व टिक्क्या आपल्याला यामध्ये अशा टाकून घ्यायच्या आहेत आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर ह्या अशा एक साइडने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। सर्व टिक्के आपल्या आता यामध्ये टाकून झालेले आहेत। आता याला आपण एक साइडने पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। एक एक करून आपल्याला सर्व ह्या पलटवून घ्यायच्या आहेत। दोन्ही साइडने आपल्याला अशा मस्त अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहेत।
आपल्या सर्व टिक्की पलटवून झालेली आहे. आता या बाजूने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. आता या बाजूने आपल्या टिक्क्या ह्या भाजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कुरकुरीत अशा टिक्क्या झालेल्या आहेत. कलरही मस्त छान आलेला आहे. तुम्ही एकदा अशी रेसिपी करून बघा, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप